नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्म वरती तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात MHCET BSc नर्सिंग साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे। कधीपासून सुरू होती आणि कधीपर्यंत फॉर्म फिलिंग आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात। त्याआधी आपण पाहतोय MHBSc नर्सिंग साठी जी एक्झाम आहे 2026 ची, त्यासाठी आपल्या अकॅडमी मध्ये ऑनलाइन बॅचेस सुरू झालेले आहेत। त्यामध्ये आपण देत आहोत ओल्ड पेपर सोल्युशन्स, ज्यामध्ये PYQs प्रॉपर्ली डिस्कस केले जातील आणि त्यांचं सोल्युशन्स बघितलं जाईल। त्यानंतर पाहतोय आपण 1 to 1 गायडन्स, प्रत्येक स्टुडंट्सला गायडन्स दिलं जाईल। त्याबरोबर ई बुक्स आणि PDF शॉर्ट नोट्स जे आपण आहेत ते प्रोव्हाइड करतोय स्टुडंट्सला। त्याबरोबर टेस्ट सिरीज आहेत आणि त्यांचे सोल्युशन्स त्यांच्यासोबत डिस्कस केले जातील। लाईव्ह क्लासेस होणार आहेत आणि त्याच्याबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला मिळतील। ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळेस पाहू शकता। जर या बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि या बॅच बद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता अधिक माहिती। तर इथे पाहताय जे आहे रिलीज कधी झालंय हे 23/1/2026 ला हे नोटिफिकेशन जे आलंय त्याच्यामध्ये बघतोय आपण जी ऍडमिशन प्रोसिजर आहे त्याचं स्टार्ट होतंय 24/1/2026 पासून ते 24/2/2026 पर्यंत ऑनलाइन फॉर्म फिलिंग सुरू आहेत। तर तुम्ही आता फॉर्म फिल करू शकतात आणि शेवटची डेट आहे 24/2/2026, फेब्रुवारीच्या 24 तारखेपर्यंत तुम्ही हे फॉर्म फिल करू शकताय। ओके, पेमेंट ऑफ ऍप्लिकेबल फीज ओनली थ्रू ऑनलाइन मोड। जे काही फीज तुम्ही पे करणार आहेत ती फक्त एक ऑनलाइन मोड मध्येच असायला हवी आणि जोपर्यंत ही ऑनलाइन पेमेंट होत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म भरला जाणार नाही। ते बघतोय तुम्ही आणि टेंटेटिव्ह डेट काय दिली आहे 6/5/2026 ते 7/5/2026। याच्यामध्ये एक टेंटेटिव्ह डेट यामध्ये किंवा याच्या आधीही होऊ शकते नंतरही होऊ शकते, पण सध्या पुरती एक 6 आणि 7 मे ची तारीख दिलेली आहे एक्झाम साठी। त्यामध्ये बघितलं तर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे या पेपरचा, त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स टू मीट स्पेसिफिक एज्युकेशन त्याचा एज आहे, डोमासाइल क्रायटेरिया आहे आणि त्याचं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट नुसार आपल्याला दिलं गेलंय। एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असायला पाहिजे, त्यांचं 12वी पास असायला पाहिजे विथ PCB ग्रुप, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हा त्याचा कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजे। कमीत कमी जर त्याला तो जनरल कॅटेगरीचा आहे तर त्याला 45% असायला हवे। जर तो SC ST आणि OBC कॅटेगरीचा असेल त्याला 40% हे असायला हवेत। त्यानंतर आपण पाहतोय एज लिमिट 17 वर्ष त्याचं कंप्लीट पाहिजे डिसेंबर 31 पर्यंत। या वर्षी डिसेंबर 31 पर्यंत त्याचं 17 वर्ष हे पूर्ण पाहिजे। तो नॅशनॅलिटी त्याची इंडियन पाहिजे आणि जर त्याला स्टेटचा कोटाचं बेनिफिट घ्यायचं असेल तर त्याला महाराष्ट्राचं डोमिसाइल हवं। त्यामध्ये बघतोय आपण या एक्झाम बद्दल शॉर्टली बाकीच्या व्हिडिओज मध्ये आपण त्याचा प्रॉपर सिलेबस डिस्कस केलाय। या व्हिडिओ मध्ये मी सांगते किती सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड हे एक 5 सब्जेक्ट्स आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे। टोटल असतील 100 प्रश्न, 100 प्रश्नांचे असतील 1 मार्क, म्हणजे 100 मार्क्सचा पेपर आहे। ओके, तो तुम्हाला 90 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे। नेगेटिव्ह मार्किंग ही नाही, म्हणून तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवू शकता। ओके, थँक्यू। जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही इन्क्वायरी करा। ओके, आणि जर तुम्हाला यापुढील लेक्चर्स मध्ये इंटरेस्ट असेल तर तसं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। थँक्यू।